काल घातली होती मटकी भिजायला, ती अशी फडक्यात बांधून ठेवली होती, त्याला इतके लांब लांब मोड आले होते. सकाळी त्याचीच भाजी केली आणि देवाला निवेद वगैरे दाखवला. आंबेत म्हणून आमरस तर आमचं रोजच करायचं चालू आहे. आणि 2 दिवस झाले हे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले, आता शिवायला तर चालू करायचं. आता हा जो काळा पीस आहे ना, तो खूप दिवस झाला माझा तसाच पडला होता शिवायचा, म्हणून म्हणलं हाच कंप्लीट करून घ्यावा आणि तोच कंप्लीट करून घेतला. आज मी स्वतःशीच ठरवलं होतं की आज ब्लाऊज कंप्लीट केल्याशिवाय तर काय हलायचंच नाही. मग ब्लाऊज कंप्लीट केला, माझी बाकीची कामे होती तेही आवरून घेतली. आता संध्याकाळचा टाईम जायचं, स्वयंपाकाला लागायचंच होतं. तेवढ्यात माझी चिल्ली मला म्हणाली की आम्हाला भूक लागली, आम्हाला छान दूध प्यायचं आहे. तर मग त्यांना चहा करून दिला आणि मी थोडासा घेतला. चहा पिऊन मस्तपैकी फ्रेश झाले आणि लागली स्वयंपाकाला. तर आज आम्ही गवार शेंगाची भाजी आणि भाकरी असाच बेत बनवला होता. मी पटपट माझा स्वयंपाक आवरून घेतला आणि त्यानंतर माझं जे ब्लाऊजचं थोडं काम राहिलं होतं ते करायला घेतलं. ब्लाऊजला राहिलं होते हुक बसवायचे. मग म्हणलं चला आता झालंच आहे काम लवकर, तर हे बाहेर काम उरकून घ्यावं. तर ब्लाऊजला हुक वगैरे मी बसवले आणि म्हणलं आता हुक पण बसून झाले, तर अजूनही वेळ बाकी, त्यामुळे म्हणलं चला आता दुसरा ब्लाऊज शिवायला घेतला. चला आता मी माझी बाकीची कामही आवरते. आपण भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.